लोकप्रशासन म्हणजे काय याच्या चर्चेला काल आपण सुरुवात केली. लोकप्रशासनाचा पेपरचा इंग्लिश सिलेबस डाउनलोड करायचा असेल तर इथे लिंक मी दिली आहे. हा पॉवर पॉईंट शो जो आहे तो तुम्हाला मी ग्रुपवर देईन, तर तिथे तुम्हाला ती लिंक आपोआप मिळेल. आधीसुद्धा हा सिलेबस दिलेला आहे, त्यामुळे तिथे पण तुम्ही बघू शकता. तर काल आपण पाहिलं की शासनाच्या वेगवेगळ्या पातळ्या, केंद्र शासन मग त्याचं कामाच्या आधारावरती केलेली विभागणी, कायदे करणारं ते कायदे मंडळ, त्याच्यामध्ये भारतामध्ये लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती यांचा समावेश होतो. कायद्याची अंमलबजावणी करणारं ते कार्यकारी मंडळ, त्याच्यामध्ये परत दोन प्रकार, राजकीय आणि अराजकीय. राजकीयमध्ये पुन्हा दोन प्रकार, नामधारी आणि वास्तविक सत्ता असलेलं. पंतप्रधान म्हणजे वास्तविक सत्ता असलेले राजकीय कार्यकारी अधिकारी आणि राष्ट्रपती म्हणजे नामधारी राजकीय कार्यकारी अधिकारी. म्हणजे ते नामधारी असले तरी ते निवडून येतात, त्यांना अप्रत्यक्षपणे का होईना संसद सदस्य निवडून देतात म्हणून, किंवा विधिमंडळाचे सदस्य निवडून देतात म्हणून त्यांना आपण राजकीय कार्यकारी अधिकारी असं म्हणतो. जे निवडून येत नाहीत, जे नियुक्त केले जातात आपल्या पदावरती, जे टेम्पररी नसतात, म्हणजे ज्यांचा कार्यकाळ अनिश्चित किंवा छोटा नसतो, ते अराजकीय कार्यकारी अधिकारी. आता राजकीय अधिकारी आणि अराजकीय कार्यकारी अधिकारी याच्यामधलं राजकीय आपण पाहिलं, त्यातनं परत उपप्रकार म्हणजे नामधारी आणि वास्तविक पाहिलं. इथे अराजकीय म्हणजे प्रशासन. आणि तिसरा भाग असतो तो कायद्यांचा अर्थ लावणारं ते न्यायमंडळ. तर आत्ता आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायचं ते दुसऱ्या भागावर, ते म्हणजे कार्यकारी मंडळावरती. कार्यकारी मंडळाचे आपण पाहिले की दोन भाग आहेत. कार्यकारी मंडळ मुख्यतः कायद्यांच्या अंमलबजावणीचं काम करतं. आता याच्यामध्ये पंतप्रधान आणि राष्ट्रपती, पंतप्रधान, त्यांचं मंत्रिमंडळ आणि राष्ट्रपती, त्याच्यानंतर प्रशासन. तर हे दोन वेगवेगळे भाग आहेत. तर पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ, राष्ट्रपती सगळ्यांची मिळून संख्या 100 ते 150 मध्येच राहील. तर 100 ते 150 माणसं साधारणपणे 1,20,कोटी, त्याच्याही पेक्षा जास्त, अगदी 30 कोटीपर्यंत आता निश्चितपणे पोचलेलं असेल. कारण 1,20,000 हा 2011चा आकडा होता. तर आता निश्चितपणे तो आकडा 1,30,कोटीपर्यंत पोचलेला असेल. तर एवढ्या लोकांचं प्रशासन हे चालवू शकतील का? एवढ्या सगळ्यांना कसले तरी लायसन्स देणं, कसले तरी प्रमाणपत्र देणं, स्कॉलरशिप देणं, रेशनिंग दुकानं चालवणं, सगळे चालवू नाही शकत पंतप्रधान, राष्ट्रपती आणि मंत्रिमंडळ. तर त्याच्यासाठी जी मोठी व्यवस्था केलेली आहे, मोठी यंत्रणा उभी केलेली आहे, त्या यंत्रणेला प्रशासन असं म्हणतात. तर प्रशासन ही एक प्रचंड मोठी व्यवस्था आहे, यंत्रणा आहे. तिचे आपोआपच स्वतःचे असे काही ताकद निर्माण होते प्रशासनाची. तर त्याच्यामध्ये चांगल्या अर्थाने पण आहे, वाईट अर्थाने पण आहे. ते आपण हळूहळू नंतर बघणारच आहोत. तर प्रशासनामध्ये काय काय असतं, त्यांची नियुक्ती कशी होते, अराजकीय आणि राजकीय याच्यामधला फरक काय, ते आता आपल्याला पाहायचं. प्रशासन किंवा कार्यकारी मंडळ हे अंमलबजावणीचं काम करतात. पण आपण पाहिलं की अंमलबजावणी फक्त पंतप्रधान, राष्ट्रपती करू शकत नाही. त्यामुळे प्रत्यक्ष अंमलबजावणी हे प्रशासक करतात. आता त्यामध्ये सुद्धा परत प्रशासनाच्या वरच्या लेव्हलचे अधिकारी, वरच्या पातळीवरचे, वरिष्ठ पातळीवरचे अधिकारी, सचिव, संचालक, उपसंचालक, उपसचिव, कलेक्टर, कमिशनर,
हे सगळे वरच्या पातळीवरचे अधिकारी झाले. ते प्रत्यक्ष अंमलबजावणीमध्ये फारसे सहभागी नसतात. ते मार्गदर्शनाचं काम करतात आणि जे ग्राउंड लेवलला काम करतात, जे फील्ड वर्क करतात मुख्यतः, ते प्रत्यक्षामध्ये अंमलबजावणीचं काम करतात. तर प्रशासक केवळ अंमलबजावणीचं काम करत नाहीत, प्रशासक दोन्ही प्रकारचं काम करतात. मंत्र्यांना एखाद्या कायद्यासंबंधाने माहिती पुरवणं किंवा एखाद्या घटनेसंबंधी माहिती पुरवणं, एखाद्या प्रश्नासंबंधी माहिती पुरवणं, डिटेल्स देणं, हे काम प्रशासन करतं. संसदेमध्ये प्रश्न विचारले जातात, प्रश्न मंत्र्यांना विचारले जातात, मंत्री उत्तर देतात, पण ते एकट्याने ते देऊ शकत नाही. समजा एखाद्या खासदारांनी केरळमधल्या एखाद्या खेड्यातल्या एखाद्या दोन समाजामधल्या वादासंबंधी प्रश्न विचारला. मंत्र्याला ते माहीत असणं सर्व बारकाव्यांसहित केवळ अशक्य आहे. मग तो केरळातल्या प्रशासनाला, कलेक्टरला त्या डिस्ट्रिक्टच्या फोन करतो किंवा त्याच्याकडून माहिती घेतो. कलेक्टर आपल्या हाताखालच्या माणसाकडून, स्टाफकडून सगळी माहिती घेतो, त्याचा एक अहवाल तयार करतो आणि तो दिल्लीमध्ये पाठवतो. मग दिल्लीमध्ये मंत्री तो वाचतो आणि संसदेमध्ये मांडतो. म्हणजे प्रत्यक्ष माहिती कोणाकडे आहे तर ग्राउंड लेवलच्या क्लार्ककडे आहे. ती गोळा करण्याचं काम कलेक्टर करेल, आणखीन मधल्या फळीमधून तो रिपोर्ट पुढे जाईल, त्याच्यावर रिमार्क्स येतील आणि शेवटी तो मंत्र्याकडे येईल. म्हणजे प्रशासन हे या प्रकारचं काम करताना दिसतं. प्रशासन एक प्रकारे, प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी कायदा करण्याच्या कामामध्ये पण सामील असतात. आपण असं पाहतो साधारणपणे की कायदा करणं हे कायदे मंडळाचं काम आहे. प्रत्यक्षात कायदे मंडळ म्हणजे खासदार दोन प्रकारचे असतात, एक सत्ताधारी आणि दुसरे विरोधक. तर सत्ताधारी खासदारच सहसा कायदा करू शकतात. मागच्या वर्षी आपण पाहिलं होतं खाजगी विधेयक आणि सरकारी विधेयक. सरकारी विधेयक याचा अर्थ मंत्र्यांनी मांडलेलं विधेयक, आणि मंत्र्यांशिवाय इतर कोणत्याही खासदारांनी, मग अगदी तो सत्ताधारी पक्षातला असेल किंवा विरोधी पक्षातला असेल, इतर कोणत्याही खासदारांनी, मंत्र्यांशिवाय इतर कोणत्याही खासदारांनी मांडलेलं विधेयक म्हणजे खाजगी विधेयक. तर खाजगी विधेयक सहसा पुढे जात नाही. आता अगदी अलीकडचं उदाहरण पाहायचं तर 2003-04 त्यावेळचा भाजप महाराष्ट्रामधला विरोधी पक्षामध्ये होते. तर त्यांच्या एका आमदारांनी माहितीच्या अधिकाराचं एक विधेयक मांडलं. महाराष्ट्र सरकारला त्याचं महत्त्व लक्षात आलं आणि महाराष्ट्र सरकारने स्वतः एक विधेयक तयार केलं आणि त्या आमदारांना सांगितलं की तुमचं विधेयक तुम्ही मागे घ्या. त्यांना दुसरा पर्याय नव्हता घेण्याशिवाय. सहसा खाजगी विधेयकं मागे घेतली जातात, कारण खाजगी विधेयकं सहसा विरोधी पक्षाचे लोक मांडतात. तर विरोधी पक्षाच्या लोकांची मेजॉरिटी, बहुमत नसल्यामुळे त्यांचं विधेयक मान्य होणारच नाही हे ठरलेलं आहे. म्हणजे कायदा करण्याचं काम प्रत्यक्षात तसं बघायला गेलं तर कोण करतं? कार्यकारी मंडळच करतं. मंत्रीच एखादा कायदा किंवा एखादं विधेयक मांडतात, मग संसदेमध्ये केवळ त्याच्यावरती चर्चा होते, त्याची मान्यता मिळते. संसदेत ते जर पास होऊ शकलं नाही तर तो एक प्रकारचा सरकारवरचा अविश्वास पण असतो आणि मग सरकार बरखास्त होईल किंवा त्याला राजीनामा द्यावा लागतो. तर सहसा सरकार जर बहुमतात असेल तर त्याने मांडलेलं विधेयक कधीही फेल होत नाही किंवा ते संमत झालं नाही असं कधीच होत नाही. ते पास होतं, त्याचं कायद्यामध्ये रूपांतर होतं, कारण सरकारला तो अधिकार आहे, आपण त्याला बहुमताने निवडून दिलेलं असतं. मग ज्या वेळेला काही फाटाफूट होते, खासदार कमी होतात, गोंधळ होतो, त्याच वेळेला मग ही सगळी शक्यता असते. पण एरवी नॉर्मली तुम्ही बघा की आता तुम्ही थोडेसे पुढे आलेला आहात. कायदा करणं, कायद्याची अंमलबजावणी करणं आणि कायद्याचा अर्थ लावणं,
3 कामं 3 विभाग करतात असं एक ढोबळ विधान आपण करतो. पण त्याला छेद देणारी प्रत्यक्ष प्रक्रिया आत्ता आपण पाहिली की केवळ कायदेमंडळ कायदा करत नाही, तर कार्यकारी मंडळ पण त्याच्यामध्ये सामील असतं. केवळ मंत्री कायदा करत नाहीत, तर प्रशासक पण त्याच्यामध्ये सामील असतात. म्हणजे प्रशासकच माहिती गोळा करतात, ड्राफ्ट बिल प्रशासकच तयार करतात. आपल्या कॉन्स्टिट्यूशनचं पहिला ड्राफ्ट B.N. राव नावाचे एक मोठे प्रशासक होते, त्यांनीच तयार केलेला होता. मग त्या ड्राफ्टवरून मग बाकी चर्चा झाली आणि आणखीन त्याच्यात ॲडिशन्स झाल्या, ओमिशन्स झाल्या आणि शेवटी घटना तयार झाली. तर प्रशासकाचं मुख्य काम आहे ते बिनचेहऱ्याचं असतं, ते समोर येऊ शकत नाही, त्याचं नाव फारसं कधी कुठे येत नाही, पण प्रशासकाचं कॉन्ट्रीब्युशन मोठं असतं. प्रशासकाचा सहभाग या सगळ्या गोष्टीमधला मोठा असतो. मंत्री एखादी गोष्ट इनिशिएट करतात, सुरू करतात, त्याच्या संबंधाची सगळी माहिती प्रशासक गोळा करतात आणि मग त्याचं विधेयक तयार करून ते संसदेत मांडलं जातं आणि मग त्याच्यावरती संमती मिळाल्यावर राष्ट्रपतींची सही होते आणि कायद्यामध्ये रूपांतर होतं. तर मी हे थोडं मुद्दाम विस्ताराने सांगितलं की प्रत्यक्षात सरकारी कामकाज कसं चालतं याचा थोडासा अंदाज यावा म्हणून. आता राजकीय कार्यकारी अधिकारी हे निवडून येतात. पंतप्रधान, राष्ट्रपती, मंत्रिमंडळाचे सदस्य दर 5 वर्षांनी आपल्याकडे दोन्ही म्हणजे राष्ट्रपतींच्या सुद्धा आणि खासदारांच्या सुद्धा, खासदारांमधूनच आपण पंतप्रधान निवडतो, डायरेक्ट पंतप्रधानांची निवडणूक आपल्याकडे नसते. तर ते निवडून येतात, ते कुठल्या ना कुठल्या पक्षाचे सदस्य असतात. मग ती कुठली तरी एक विशिष्ट आयडिओलॉजी फॉलो करतात. मग तो हिंदुत्ववाद असेल, साम्यवाद असेल, कदाचित आणखीन कुठला वेगळा समाजवाद असेल, भांडवलवाद असेल, वेगवेगळे विचार ते फॉलो करतात, अर्थात घटनेच्या चौकटीत राहून. दहशतवाद ही माझी विचार प्रणाली आहे असं म्हटलं तर त्याला कायदेशीर त्या पक्षाला स्थान असणार नाही, घटनेच्या चौकटीत ते बसत नाही. त्यांचा कार्यकाळ अनिश्चित असतो, राजकीय कार्यकारी अधिकाऱ्यांचा कार्यकाळ. आता यातले नामधारी सोडून द्या, राष्ट्रपती सोडून द्या, राष्ट्रपतींना सहसा आपल्याकडे कोणी धक्का लावत नाही. आत्तापर्यंतच्या राष्ट्रपतींच्या कारकिर्दीकडे पाहिलं तर आजारी असलेले राष्ट्रपती तेच फक्त आपला कार्यकाळ पूर्ण करू शकलेले नाही आहेत. एरवी बहुतेकांनी म्हणजे सर्वांनीच आपला कार्यकाळ व्यवस्थित पूर्ण केलेला दिसतो. ते तेवढे सिनियर आणि महत्त्वाचं राजकीय स्थान असलेले व्यक्तीच तिथपर्यंत गेलेले आहेत. पण राजकीय जे वास्तविक कार्यकारी अधिकारी आहेत, पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ, यांचा कार्यकाळ मात्र अनिश्चित आहे. इथे सुद्धा आपण जनरल प्रश्न विचारल्यावर आत्तापर्यंत जनरल उत्तर द्यायचं. पंतप्रधानांचा कार्यकाळ किती? 5 वर्ष. संसदेच्या खासदाराचा कार्यकाळ किती? 5 वर्ष. सर्वसाधारणतः 5 वर्ष. परंतु संसदेच्या सदस्यांचा विश्वास गमावला, संसदेमध्ये त्यातही लोकसभा, तर लोकसभेच्या सदस्यांचा विश्वास गमावला तर निवडून आल्यानंतर लगेचच जो विश्वास ठराव मांडावा लागतो, त्याच्यामध्ये जर विश्वास संपादन नाही करता आला तर राजीनामा द्यावा लागतो. अलीकडच्या काळात वाजपेयी सरकारवरती ही वेळ आलेली होती. 13 दिवसांचं सरकार, नंतर मग 13 महिन्यांचं सरकार आणि तिसऱ्या वेळेला मग ते पूर्ण 5 वर्षाची टर्म पूर्ण करू शकले. विश्वनाथ प्रताप सिंग 11 महिन्यांचंच सरकार, त्याच्यानंतर चंद्रशेखर साधारणपणे 6 महिनेच त्यांना मिळाले. म्हणजे निश्चित असा कार्यकाळ नाही आहे. भारतीय राजकारणात असं मानतात की नेहरूंचं युग होतं तिथपर्यंत बऱ्यापैकी स्थिरता होती. नेहरूंचा मृत्यू 1964 झाला. त्यानंतर भारतीय राजकारणातल्या प्रशासनातल्या अस्थिरतेला सुरुवात झाली. मग इंदिरा गांधींचा कार्यकाळ आहे, मग त्याच्यानंतर आणीबाणीचा काळ येऊन जातो,
मग मोरारजीभाई देसाईंचं जनता गव्हर्नमेंट 3 वर्षाचंच गव्हर्नमेंट होतं. त्याच्यानंतर पुन्हा इंदिरा गांधींचा कार्यकाळ, पण त्यांची हत्या झाली, त्याच्यामुळे 84मध्ये त्या वारल्या. मग राजीव गांधींचा कार्यकाळ येतो. राजीव गांधींचा कार्यकाळ 5 वर्ष पूर्ण झाला. 89मध्ये त्यांनी पुन्हा निवडणुका जाहीर केल्या, त्याच्यामध्ये त्यांचा पराभव झाला. तिथून भारतीय राजकारणातल्या प्रचंड अस्थिरतेला सुरुवात झाली. मग ती जवळपास 2004पर्यंत टिकून राहिली. भाजपचं जे सरकार होतं 99 ते 2004 या काळातलं, ते पण जवळपास 18 ते 20 पक्षांचं मिळून बनलेलं सरकार होतं. त्यानंतर आत्ताचं जे सरकार आहे तेच तुम्हाला असं दिसेल की स्पष्ट बहुमताने आलेलं, म्हणजे एका पक्षाला स्पष्ट बहुमत असलेलं हे सरकार आहे 2019चं. तर त्याच्या आधी स्पष्ट बहुमत आहे पण अगदी काठावरचं आहे, किंवा मग आघाडी सरकार आहे, अशी स्थिती 1989पासून ते साधारणपणे 2014पर्यंत अशी स्थिती होती. तर अनिश्चित असा कार्यकाळ असतो यांचा. त्यांना पगार मिळत नाही, त्यांना मानधन मिळतं. ऑनररियम असा शब्द आहे. म्हणजे तुम्ही स्वतःहून समाजसेवेचं व्रत स्वीकारलेलं आहे. त्यातला विरोधाभास किंवा त्यातली ट्रॅजेडी अशी आहे की समाजसेवा करण्यासाठी किती खून मारामाऱ्या होतात ते बघा. पण असो, जे स्वतःहून समाजसेवेचं व्रत स्वीकारतात त्यांना मग पगार देण्याची गरज नाही, पण मग तरीही त्यांचं काहीतरी रोजचं कार्य चाललं पाहिजे. त्यांना लोकांना आमंत्रित करतात, भेटतात, त्यांना प्रवास करावा लागतो, त्यांना टेलिफोन वापरावा लागतो, त्यांना म्हणजे बाकीच्या सगळ्या लोकांना जो खर्च करावा लागेल तो करावाच लागतो. कुटुंब त्यांनाही आहे. म्हणून मग ती काहीतरी तरतूद करण्यासाठी मानधन दिलं जातं. आता पुढचा आणि अगदी मोठा वादग्रस्त मुद्दा आहे. याच्यावर TV डिबेट्स पण झालेले आहेत. विद्यार्थ्यांचे डिबेट्स याच्यावरती ऑर्गनाईज केले जातात आणि दरवेळेला ते याच्यामध्ये अगदी हीटेड एक्सचेंजेस त्याला म्हणतो आपण, गरमागरम चर्चा त्याच्यावर होते. राजकीय कार्यकारी अधिकाऱ्यांसाठी शिक्षणाची अट नाही, हा मुद्दा लक्षात घ्या. तो अगदी निरक्षर असला तरी चालेल, हा शिक्षणाची अट घातलेलीच नाही आहे. शिक्षण म्हणजे फॉर्मल एज्युकेशन ज्याला म्हणतो आपण. राजकारणात टिकणारा माणूस हा वेडा बावळट अर्धवट असून चालतच नाही, तो आपोआप तयार होतो. तो पहिल्यांदा त्याच्यात पडतो त्याच वेळेला बऱ्यापैकी तयार असतो आणि तो त्याच्यात आणखीन मुरत जातो. पण हे सगळं झालं इनफॉर्मल. त्याला पदवी नाही आहे, त्याला लिहिता वाचता येत नाही, पण तो हुशार असू शकतो, तो चतुर असू शकतो, तो अनुभवी असू शकतो आणि तो एखाद्या राज्याचा किंवा देशाचा कारभार चालवण्याला सक्षम असू शकतो. महाराष्ट्रातलं उदाहरण आहे वसंतदादा पाटलांचं. फार शिक्षण त्यांचं झालेलं नव्हतं, पण सांगली जिल्ह्यातल्या सहकारी चळवळीतून त्यांनी हळूहळू प्रगती केली. तर सांगली जिल्ह्यातल्या सगळ्या सहकारी संस्थांमधून ते कार्य करत राहिले, निवडून आले बऱ्याच ठिकाणी. आणि मग यशवंतराव चव्हाणांचं आणि राज्याच्या इतर सगळ्या नेत्यांचं, देशाच्या नेत्यांचं त्यांच्याकडे लक्ष गेलं. त्यांना मुंबईमध्ये बोलवण्यात आलं, मोठी जबाबदारी देण्यात आली आणि मग नंतर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पण झाले. नंतर काही काळाने ते राजस्थानचे राज्यपाल म्हणून काम करत होते. मग तिथून त्यांनी राजीनामा दिला. अशी त्यांची साधारण कारकीर्द होती. शिक्षणाची त्यांना काही अडचण अशी भासली नाही. तर त्यांचे विचार समृद्ध होते, त्यांचा अनुभव दांडगा होता आणि ते कारभार करू शकले. फॉर्मल एज्युकेशन आणि विजडम याच्यामध्ये फरक आहे. औपचारिक शिक्षणाने विजडम म्हणजे त्याला आपण ज्ञानाच्या पलीकडे ते वापरण्याची क्षमता, बुद्धिमत्ता, चतुराई, व्यवहार कौशल्य, विजडम,
तर विजडम प्रत्येकाकडे असतंच असं नाही. आता मी पुढे काही शब्द दिले आहेत. डेटा, इन्फॉर्मेशन, नॉलेज अँड विजडम. डेटा, आता कॉम्प्युटर सायन्स किंवा कॉम्प्युटर्सचा परिचय तुमचा आहे, तुमचा अनुभव आहे, प्रत्येकालाच आपला संपर्क येतो. त्यामुळे डेटा किंवा डाटा प्रचंड मोठी आकडेवारी आहे, काही माहिती दिलेली आहे. ती आकडेवारी त्याचं ॲनालिसिस करून त्याच्यावरून आपण माहिती मिळवू शकतो. माहितीच्या आधारे मग ज्ञान प्राप्त करू शकतो आणि ज्ञान व्यवहारात कसं वापरायचं, वाईजपासून विजडम येतं शब्द. वाईजली, वाईज यूज ऑफ नॉलेज म्हणजे चतुराईनी, व्यवहारकुशलतेनी आणि चांगल्या पद्धतीने ज्ञानाचा वापर करणं, त्याला विजडम असं म्हणतात. तर ह्या विजडमसाठी फॉर्मल एज्युकेशनची गरज नाही आहे. शाळेच्या पाठ्यपुस्तकामध्ये वाचलेली एक कथा मला आठवते. इथे एका पाटलाची कथा आहे. तो पाटील शहरामध्ये येतो आणि एका व्यापाऱ्याबरोबर त्याचे व्यवहार झालेले असतात आणि त्याला त्याचे पैसे घ्यायचे असतात, म्हणून तो त्या व्यापाऱ्याच्या घरी येतो. काही हजार, 50-60 हजार रुपये असतील. 50-60 हजार एक 20-25 वर्षापूर्वी खूप किंमत होती त्याची. तो व्यापारी गप्पा होतात, चहा होतो आणि मग म्हणतो, आता पैसे घेऊन जा. मग तो पैसे न्यायला आणले काय? मग तो एक अशी मळकट कापडाची पिशवी आणतो, दाखवतो. तो म्हणाला, तुम्ही पॅकिंग काही केलेलं नाही, मोठी बॅग पाहिजे आणि भक्कम पाहिजे, ती पाण्यात भिजली नाही पाहिजे. तर म्हणतो, आहे माझ्याकडे एक प्लॅस्टिकचं कापड, आतमध्ये ठेवलं आहे. तो त्याच्यामध्ये पैसे टाकतो आणि निघतो. तर व्यापाऱ्याला चिंता की मी जेव्हा पैसे घेऊन जातो तेव्हा एक भक्कम बॅग असते, मग त्याला लॉक असतात, मग ते काय सिक्युरिटी कोड असतं, सिक्रेट असतं वगैरे वगैरे. तर इथे तर हा साध्या पिशवीत घेऊन चालला आहे. तर तो त्याला सांगतो की तुम्ही असं कडेकोट बंदोबस्त केलात की समोरच्याला संशय येणार की ह्याच्या बॅगमध्ये काहीतरी निश्चितच मौल्यवान आहे आणि मग समोरचा तुमच्यावरती हल्ला करण्याचा किंवा ते पळवून नेण्याचा विचार करणार. तर माझ्यासारखे कळकट मळकट कपडे घातलेला माणूस पाहिला किंवा ही असली घाणेरडी पिशवी पाहिली तर कोणाला शंका पण येणार नाही. कोणी जवळ येण्याचा प्रश्न नाही, कोणी जवळ येऊ नये म्हणून प्रयत्न करेल आणि मी सुरक्षित माझ्या घरी जाईन. मला आत्ता टार्गेट काय आहे? पैसे सुरक्षितपणे घरी नेणं. याला म्हणतात व्यवहार चातुर्य, अनुभवाने आलेलं शहाणपण. विजडम म्हणजे शहाणपण ज्याला म्हणतो आपण, व्यावहारिक कौशल्य. तर हे या पाटलाकडे आहे. या पाटील निरक्षर आहे, पण त्याला जग रहाटी समजते आहे, जगाचे व्यवहार समजत आहेत, कसं वागायचं ते समजतं, कसं जगायचं ते समजतं. हेच तर आवश्यक आहे. आता ह्याचे उलट उदाहरण म्हणजे एका पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलेली कथा आहे, उदाहरण आहे ते, की एका चांगल्या वस्तीमध्ये मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय, ज्यांचे अर्ध कुटुंब सगळं परदेशात आहे, मुलं सगळी परदेशात आणि साधारणपणे मध्यम वयाची म्हातारी माणसं, अशा एरियामध्ये हे पोलीस स्टेशन होतं. शांत एरिया होता, कोणी गडबड करणारं नाही, सगळे सुशिक्षित. आणि मग तिथे काहीतरी एखाद्या घरामध्ये काहीतरी घटना घडते किंवा मग काही पासपोर्टचं काम असेल किंवा असेल, तर ते एक बाई पोलीस स्टेशनला गेल्या. मग त्यांना पोलीस अधिकाऱ्यांनी काय जे काय होतं ते फॉर्म भरून घेतले आणि सांगितलं की रविवारी या. मग त्या म्हणाल्या, रविवार आहे म्हणजे मग पोलीस स्टेशनला सुट्टी असेल का? सुट्टी नाही आहे का मग तुम्हाला? म्हणजे आता ह्या बाई कुठेतरी मोठ्या कंपनीमध्ये मॅनेजर म्हणून काम करत होत्या, त्यांचं चांगलं पोस्ट ग्रॅज्युएशन वगैरे झालेलं होतं, मेरिटमध्ये आलेल्या होत्या, परंतु त्यांना व्यवहार ज्ञान शून्य. त्याच्यामुळे पोलीस स्टेशनला पण बाकी सगळ्या कार्यालयांसारखी सुट्टी असू शकते असा त्यांचा एक गोड गैरसमज झालेला होता. तर असं होऊ शकतं. म्हणून फॉर्मल एज्युकेशन आणि विजडम यांचा काही संबंध नसतो.
ज्ञान जे काही तुम्हाला मिळवायचं आहे, पॉलिटिकल थिअरीच्या एका पुस्तकामध्ये मी वाचलं होतं की थिअरी ही प्रॅक्टिकल लाईफमध्येच तुम्हाला जास्त कळते. जे काही थिअरीमध्ये मांडलेलं आहे ते काय असतं, प्रॅक्टिकल लाईफ त्याचं थिओरायझेशन केलेलं आहे. तुम्ही प्रॅक्टिकल अनुभवच घेतले नाही तर तुमची थिअरी तुम्हाला विकसित करता येणार नाही. थिअरी तुमची कच्चीच राहील. त्याच्यामुळे थेरॉटिशियनपेक्षा प्रॅक्टिकल लाईफ जगलेला माणूस हा जास्त हुशार असतो. म्हणून आपण असं केलेलं आहे की राजकीय कार्यकारी अधिकाऱ्यासाठी शिक्षणाची अट नाही. त्याचं दुसरं एक कारण असं आहे की घटना आपली जेव्हा लागू झाली त्यावेळेला साक्षरतेचं प्रमाण खूप कमी होतं. अगदी 50% कमी, 25-30% होतं. म्हणजे मॅक्झिमम लोक निरक्षर होते. अशा वेळेला जर शिक्षणाची अट घातली असती, ग्रॅज्युएट्स तर संख्येने खूप कमी होते, कॉलेजेसची संख्याच खूप कमी होती. ती आजही कमीच आहे. प्रोफेशनल कॉलेजेस अजूनही कमी आहेत, आत्ता वाढायला लागले आहेत थोडे थोडे. पण शिक्षित लोकांची संख्याच कमी आहे. जर तुम्ही शिक्षणाची अट घातली निवडणुकीला उभं राहण्यासाठी, तर निवडणुकीला उभं राहणारे लोक हे फक्त तेवढ्याच वर्गातून येतील आणि बाकी सगळ्या लोकांना प्रतिनिधित्व मिळणारच नाही. हा मुद्दा असल्यामुळे घटनाकारांनी शिक्षणाची अट खासदार आमदार पदासाठी लावलेली नाही. आता जेव्हा केव्हा आत्ता कंपल्सरी एज्युकेशन प्रायमरी झालेलं आहे, फ्री आणि कंपल्सरी. जेव्हा सगळं शिक्षण मोफत होईल, जर्मनीमध्ये आज तसं आहे, सर्व शिक्षणाला पैसा लागत नाही. सरकारी कॉलेजेसमधून शिक्षण संस्थांमधून शिक्षणासाठी पैसा लागत नाही, फी लागत नाही, सर्व मोफत आहे आणि भरपूर जागा असल्यामुळे कोणालाही शिक्षण मिळू शकतं. तशी स्थिती जेव्हा भारतात येईल तेव्हा कदाचित मग शिक्षणाची अट घालणं खूप योग्य ठरेल, संयुक्तिक ठरेल. तर ही साधारणपणे राजकीय कार्यकारी अधिकाऱ्यांची स्थिती आहे. आता अराजकीय कार्यकारी अधिकारी हे कसे असतात, तर ते स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून नियुक्त केले जातात, ते निवडून दिले जात नाहीत. स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून, आता तुमची परीक्षा आणि स्पर्धा परीक्षा याच्यामध्ये परत फरक आहे, हे पण लक्षात घ्या. तुम्ही BAची परीक्षा द्याल, BComची द्याल, BScची द्याल किंवा 10वीची दिली आहे, 12वीची दिली आहे, तिथे एक निश्चित सिलेबस आहे, पेपर घेतला जातो 1 किंवा 2, त्याचे मार्क्स आहेत आणि पासिंग मार्क्स दिले आहेत. 35 असतील किंवा 40 असतील, काही ठिकाणी 60 असतील, आपल्याकडे 40 आहे आत्ता. तर 40% मार्क मिळाले की तुम्ही ती परीक्षा पास झालात, तुम्हाला विद्यापीठ सर्टिफिकेट देतं. तुमचा आणि विद्यापीठाचा संबंध संपला, तुमचा आणि कॉलेजचा संबंध संपला. त्याच्या पलीकडे ते तुम्हाला काहीही देणार नाहीत, फक्त एवढंच सर्टिफाय करतील की तुम्हाला या गोष्टीतलं एवढं ज्ञान आहे, तुम्ही एवढे काळ हे गोष्टी शिकलेला आहात. तर ह्याच्या पलीकडे तिथे काहीही असणार नाही. स्पर्धा परीक्षांमध्ये ह्याच्यापेक्षा वेगळी परिस्थिती असते. स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्हाला कुठलंही सर्टिफिकेट मिळत नाही, तुमचे गुण तुम्हाला कळतात, पण त्या गुणांच्या आधारे तुम्ही आणखीन काही डिग्री वगैरे मिळवू शकत नाही. स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्हाला किती कळतं हे जसं महत्त्वाचं आहे, तसं तुमच्या बरोबरीच्यांना किती कळतं हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. तिथे मेरिट लिस्ट लावली जाते. स्पर्धा परीक्षा तुम्ही एकतर तुम्हाला त्याच्यातून नोकरी मिळते किंवा तुम्हाला नोकरी मिळत नाही, दोनच प्रकार असू शकतो. स्पर्धा परीक्षेमध्ये पास आणि फेल तुम्ही होत नाही, पासिंग मार्क्स असा प्रकारच नसतो तिथे. म्हणजे समजा 500 कलेक्टर्सची नेमणूक करायची आहे, तर प्रिलिम परीक्षा असेल तिथे कोणालाही अर्ज करायला संधी आहे. समान संधीचा कायदा असल्यामुळं, घटनेचं तत्त्व असल्यामुळं
लाखो अर्ज येतात, पण पुढची जी मेन रिटन एक्झामिनेशन आहे त्याला निवडण्या 500 निवडायचे आहेत, तर त्याच्या तिप्पट म्हणजे साधारणपणे 1500 लोकांचीच निवड होते. हे उदाहरण म्हणून सांगतो, प्रत्यक्ष आकडेवारी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या जाहिरातीमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. तर 500 असतील तर 1500 लोकांना मेरिट मुख्य परीक्षेला बसता येतं. याचा अर्थ प्रिलिममध्ये मेरिट लिस्ट किती जणांची लागणार? 1500. मग पहिले 1500, मग कदाचित 100 मार्काचा पेपर असेल तर 99 मार्कालाच 1500 लोक मिळून जातील, कारण लाखो लोक बसलेले आहेत. त्यातले 99 मिळवणारे जर 1500 झाले तर 98 मिळवणाऱ्याला सुद्धा कॉल दिला जात नाही. 98 मिळवणारा सुद्धा त्यांच्या दृष्टीने उपयोगी नाही आहे, त्याला कळवलं पण जात नाही. कळवलं नाही याचा अर्थ समजायचं की तुमचं सिलेक्शन झालं नाही, पण याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही निर्बुद्ध आहात. 98वाला 97वाला अगदी 87वाला सुद्धा निर्बुद्ध नाहीच आहे, पण त्याची गरज नाही आहे. 99 मिळवणाऱ्यापर्यंत 1500 लोक मिळाले, त्यांना तेवढंच पुरेसं आहे. 1500मधून मग पुन्हा इंटरव्ह्यू होतील आणि मग तिथे बरोबर 500 लोकांची निवड होईल, म्हणजे आणखीन 1000 लोक गळतील. म्हणजे इंटरव्ह्यूच्या वेळेला पुन्हा 500चीच मेरिट लिस्ट लागेल. आता इंटरव्ह्यू त्याला पर्सनॅलिटी टेस्ट असं म्हणतात. इंटरव्ह्यूज आता जाता जाता सहज विषय निघाला आहे म्हणून मी सांगतो की इंटरव्ह्यूज हे 2 प्रकारचे असतात, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. म्हणजे तुम्ही इंटरव्ह्यूला गेलात आणि तुम्हाला त्यांनी विचारलं तुमचं नाव काय, गाव काय, कुठे जन्माला आला, आईवडील काय करतात, आणि मग तुम्हाला खेळ कुठले आवडतात, नेता कुठला आवडतो, पक्ष कुठला आवडतो, चित्रपट कुठले पाहिले, कुठला चांगला आहे, या चित्रपटाबद्दल काहीतरी सांगा, या नटाबद्दल काहीतरी सांगा. तुम्ही सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलीत आणि खुश होऊन बाहेर आलात आणि सांगितलं की मी जे विचारलं होतं ते सगळ्या प्रश्नांची उत्तरं जे विचारलं होतं त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आणि त्याच्यामुळे मला जागा मिळणार. प्रत्यक्षामध्ये हा निगेटिव्ह इंटरव्ह्यू झाला, कारण तुम्हाला तुमच्या विषयासंबंधी काहीच विचारलेलं नाही आहे. तुम्हाला जेव्हा तुमच्या विषयासंबंधी, तुमच्या कामासंबंधी काही प्रश्न विचारले जातील त्यावेळेला तो खरा पॉझिटिव्ह इंटरव्ह्यू असेल. तर हे इंटरव्ह्यूला जाताना हे पण कधी कधी लक्षात ठेवा. तर इंटरव्ह्यू घेतला जातो पर्सनॅलिटी टेस्ट. मग तुम्ही तुमची पर्सनॅलिटी तुमच्या जॉबसाठी योग्य आहे की नाही हे तिथे तपासून पाहिलं जातं. UPSC, MPSC, स्टेट स्टाफ सिलेक्शन कमिशन, बँक, रेल्वे अशा प्रत्येकाचे रिक्रुटमेंट बोर्ड्स असतात आणि ते रिक्रुटमेंट बोर्ड्स हे तपासण्या करतात. किमान शिक्षणाची अट ही या लोकांसाठी असते. भारतामध्ये कलेक्टर किंवा तिथून पुढच्या जॉबसाठी पदवीची गरज आहे. काही जॉब्सना 10वी चालतं, काही जॉब्सना 12वी चालतं, काही जॉबना पदवीच्या पलीकडे पदव्युत्तर शिक्षणाची गरज असते. पण मध्यम पातळीवरचे साधारण जे नोकऱ्या आहेत त्यांना पदवीची आवश्यकता असते. त्यांना राजकारणापासून अलिप्त राहण्याची अट असते. हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. प्रशासक म्हणून तुम्ही निवडले गेलात की तुम्हाला राजकारणात भाग घेता येत नाही, फक्त मतदान करता येतं. कारण ते काय असतं, गुप्त मतदान आहे, ते कोणाला सांगावं लागत नाही, ते तुमच्यापाशीच राहणार आहे. माहिती कोणावर शिक्का मारला किंवा कुठलं बटन दाबलं ते तुमच्यापुरतंच राहणार आहे. त्यामुळे तेवढं तुम्ही करू शकता. तुमची राजकीय आयडेंटिटी जाहीर करायची नाही आहे. आता हे कशासाठी? हे साधं व्यावहारिक गोष्ट आहे की जर एखादा कलेक्टर एखाद्या विशिष्ट पक्षाचा असेल, तो शिवसेनेचा असेल, उघडपणे तो शिवसेनेचं कार्य करेल, बाकीच्या पक्षाच्या लोकांचं कार्य तो करणार नाही किंवा मग त्यांना शत्रू म्हणून समजेल, त्यांच्याशी वैर करेल.
तो काँग्रेसचा असेल तर बाकीच्यांना छळेल. तर हे प्रशासकाला करता येणार नाही आहे. तर प्रशासकाला सगळे समान असले पाहिजेत, म्हणून त्याला कुठल्याही पक्षाचं सदस्य होता येत नाही, त्याला स्वतःचा पक्ष काढता येत नाही, त्याला जाहीरपणे प्रचार करता येत नाही कोणाचा, कुठल्या प्रचार सभेमध्ये जाऊन बसता येत नाही. म्हणजे अगदी त्यांनी कपडे घालताना सुद्धा टी शर्टवरती काही शिक्का मारलेला आहे, कोणाचा फोटो लावला आहे, असल्या गोष्टी करू नये अशी अपेक्षा आहे. तसे कायदे पण आहेत. आता एक IAS अधिकारी होता, त्याची काही वर्षांपूर्वीचं ते उदाहरण आहे, ते गाजलेलं उदाहरण आहे. त्याला असं वाटलं की मी IAS अधिकारी आहे, मी जबाबदार व्यक्ती आहे, जबाबदार भारतीय नागरिक आहे, मी जिल्ह्याचा कारभार चालवतो, माझ्या एका सहीनिशी लाखो लोकांचे जीव वाचतात किंवा लाखो लोकांचे जीव धोक्यात पण येऊ शकतात चुकीच्या कामाने. तर मी एवढा मोठा जबाबदार आहे, तर मला राजकीय जबाबदारी तेवढी कळते, त्यामुळे मला राजकीय हक्क असले पाहिजेत, हे त्याचं म्हणणं होतं. त्यांनी खालच्या कोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत लढा दिला. प्रत्येक कोर्टाने जवळपास त्याला विरोधच केला, त्यामुळे तो वरच्या वरच्या कोर्टात जात राहिला. सर्वोच्च न्यायालयात त्याची केस आली. त्यावेळेला सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल अतिशय अर्थपूर्ण होता. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की बाकीच्या खालच्या कोर्टांनी दिलेला आहे तो निकालच आम्ही कायम करणार, आमचं काही वेगळं म्हणणं नाही आहे, तुम्हाला राजकारणात भाग घेता येणार नाही, आणि आम्ही असं सुचवतोय तुम्हाला की तुम्हाला जर राजकारणात भाग घ्यायचाच असेल तर 8 तासांचं बंधन तरी तुम्ही स्वतःवर कशाला घालून घेता. म्हणजे नोकरी करायची, कलेक्टरला तर लिहिलेलंच असतं की 24 तास यू आर ऑन ड्युटी. 24 तास ऑन ड्युटी हे तर सोडून द्या, ठीक आहे, पण किमान 8 तास तरी ऑफिसमध्ये तुम्हाला जावंच लागेल. तर तेवढं बंधन, म्हणजे तेवढ्या काळामध्ये तुम्हाला राजकीय कार्य करता येणार नाही, इच्छा असून सुद्धा करता येणार नाही, कारण ऑफिसचं काम असेल. राजकारणाचा प्रश्न नाही, ऑफिसचं काम करायचं तर तुम्हाला दुसरीकडे वेळ देता येणार नाही. म्हणून तुम्ही, आमचा सल्ला असा असेल की नोकरीतून राजीनामा द्या आणि मग 24 तास, 12 महिने 24 तास राजकारण करा. म्हणजे थोडक्यात न्यायालय त्यांना काय सुचवतं, एक तर सरकारी नोकरी करू शकता किंवा राजकारण करू शकता, दोन्ही एकत्र करता येणार नाही. तर IAS, ICS हे सगळे लोक जे आहेत, तर IAS आणि ICS मधला फरक मागे पण आपण बघितला आहे. ICS, इंडियन सिव्हिल सर्व्हिस, ब्रिटिश काळामध्ये ही व्यवस्था होती, आणि शेषन नावाचे एक इलेक्शन कमिशनर होते, TN शेषन, तमिळनाडू केडरचा IAS ऑफिसर. तर त्यांनी अशी व्याख्या केली की ICS म्हणजे नायदर इंडियन नॉर सिव्हिल अँड नेव्हर ए सर्व्हिस. ते भारतीय कधीच नव्हते, ते सभ्य नव्हते, आणि ते सेवाभावी तर कधीच नव्हते. तर अशा ह्या ICS पासून आपल्या या प्रशासनाची सुरुवात झाली. व ICS अधिकारी म्हणजे पहिल्यांदा तर फक्त ब्रिटिश असायचे, नंतर मग भारतीय त्याच्यामध्ये गेले, पण ते उच्च वर्गातले होते, ते स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित नसलेले होते. स्वातंत्र्य चळवळीच्या नेत्यांच्या विरोधात त्यांनी कार्य केलं, आणि बऱ्याच वेळेला मग त्यांना तुरुंगात जायला लागणं स्वातंत्र्य चळवळीतल्या नेत्यांना. हे IAS अधिकाऱ्यांनी, IPS अधिकाऱ्यांनी हे कामं, ICS अधिकाऱ्यांनी हे सगळं केलं. त्यामुळे ICS बद्दल लोकांच्या मनामध्ये प्रचंड रोष होता. सरदार वल्लभभाई पटेल गृहमंत्री होते आपले पहिले, तर त्यांना लोकांनी सांगितलं की तुम्ही या लोकांना ICSची जी सेवा आहे ती मोडीत काढा आणि या लोकांना घरी पाठवा. पण ICS किंवा प्रशासकीय सेवा ही एकूण व्यवस्थेची, शासन व्यवस्थेची पोलादी चौकट आहे. म्हणजे एखाद्या बिल्डिंगचं कसं असतं, कॉलम्स असतात आणि मग कॉलम्सवरती भिंत बांधली जाते. तर कॉलमला धक्का लागू नये, कॉलम भक्कम असतात, रिकन्स्ट्रक्शन करताना किंवा बदल करताना सांगतात की कॉलमला धक्का न लावता तुम्हाला काय चेंजेस करायचे ते करा.
तर कॉलम महत्त्वाचे, तसं प्रशासन महत्त्वाचं. तर वल्लभभाई पटेलांना ते माहीत होतं. तर त्यांनी सांगितलं की आपण फार तर त्याचं नाव बदलू. त्यामुळे ICSचं नाव बदलून म्हणजे इंडियन सिव्हिल सर्व्हिसच्या ऐवजी आता नाव ठेवलं आहे इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, भारतीय प्रशासकीय सेवा. तर या लोकांच्याकडून सर्वांना समान वागणूक मिळावी हा हेतू असतो आणि म्हणून ते राजकारणात भाग घेऊ शकत नाही. ते काळपर्यंत त्यांचं काम करत राहतात. 30-35-40 वर्षाची सर्व्हिस ते करू शकतात. निश्चित असतो त्यांचा कार्यकाळ. मग त्यांना त्याच्यामध्ये वेतनवाढ मिळते, पदोन्नती मिळते, कधीकधी पदावनती पण होते, डिमोशन पण होऊ शकतं, त्यांच्या बदल्या होतात. बदली म्हटलं की मला परत जे IAS अधिकारी आहेत तुकाराम मुंढे, त्यांचं नाव आठवलं. मला वाटतं बहुतेक आता महाराष्ट्रातले सगळे जिल्हे त्यांचे पूर्ण झालेले असतील. 1-2 वर्षात त्यांचं स्थानिक प्रशासनाबरोबर, स्थानिक राजकीय नेत्यांच्याबरोबर फारसं जुळत नाही, विरोध होतो आणि मग त्यांना दुसरीकडे पाठवलं जातं. तर हे मुंडेंचं थोडंसं बातम्या वाचून बघा म्हणजे तुम्हाला समजेल. तर हे प्रशासकीय अधिकारी हे राजकीय कार्यकारी अधिकाऱ्यांना जबाबदार असतात. आता इथे आपण हा फरक अगदी व्यवस्थित स्पष्ट केला. तर इथून पुढे आपण लोकप्रशासनाची व्याप्ती पाहायची आहे आणि त्याचं महत्त्व पाहायचं आहे. ते पुढच्या तासात.